माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून थेट साखरेची किंमत कमी करून शासनाला महसूल मिळण्यासाठी दारूचे भाव 10 पटीने वाढवण्याची मागणी केली आहे। महिला सन्मानाकरिता लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचे भाव वाढवून कोणत्या लाडक्या बहिणींना सन्मान केला जात आहे असा खोचक टोला पत्रात नमूद केला आहे। विधानसभा व विधान परिषदमध्ये सरकारचे बहुमत असून कोणतेही निर्णय सरकार घेत आहे असा सवाल माजी मंत्री सुबोध सावजी यांनी उपस्थित केला आहे। यापेक्षा दारूचे भाव 10 पटीने वाढवा आणि महसूल मिळवा असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मागणी केली आहे। मी आज हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिलं। या पत्राचा विषय असा आहे, साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव 10 पटीने वाढवावे। राज्यामध्ये 3 दिवसात साखरेच्या भाव न परवडणारे न परवडणारी झाली आहे। हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड करतातच व याकरता प्रामुख्याने साखर लागते। राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्याकरता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही। राज्यामध्ये सणावाराला घरगुती पदार्थ करण्यात लाडकी बहीणच अग्रेसर असते व अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणे परवडणार नसेल तर या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून यांचा अपमान करीत आहात। साखर, खाद्य, तेल, कडधान्य यांचे भाव कौटुंबिक वापराकरता अर्ध्यावर आणावे। ज्या दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, तरुण पिढी बरबादीकडे जात आहे। अशा दारूचे भाव आपण 10 पटीने वाढवल्यास राज्यामध्ये आपणास महसूल मिळेल, आपला घाटा भरून निघेल व साखर, गोडे तेल व घरगुती वस्तू यांचे भाव अर्धेवर आल्यास जनता सुजलाम सुफलाम होईल। महाराष्ट्र विधानसभेत व विधान परिषदेत आपण इतके बहुमत जमा केले, आपण कोणताही कायदा केला तरी तो पारित होतो। आपल्या निर्णयात कोणीही बोलत नाही। जनतेने स्वसंरक्षणाकरता आंदोलन केले, लढत दिली तर त्यांच्यावर पोलीस केसेस होतात। जनता आंदोलन करत नाही याचा अर्थ असा नाही आपण जे करत आहात ते सर्व चांगले आहे। आमच्या मागणीचा आपण विचार करावा हीच अपेक्षा